पैशांचं होणार वाटप थेट डीबीटी मधून शेतकऱ्यांना पूर्ण पैसे वाटप होणार असून शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत व शेतकरी बांधवांनो पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता शेतकऱ्यांना देण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम सरकारने जाहीर केलेली आहे। कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे दिला आणि बऱ्याच जणांना पैसे वाटप झालेले आहेत। ज्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नसतील आता त्या राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। अखेर या उन्हाळ्यामध्ये नेमका पीक विमा नुकसान भरपाईचा आम्हाला लाभ कधी मिळेल, पैसे कधी मिळतील असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता। पण अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात आता डायरेक्ट पैसे टाकण्याचं काम सुरू होत असून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। तर चला आता हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत, पैसे आज मिळणार आहेत की उद्या मिळणार आहेत की दुसरी कोणती तारीख आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये लवकर पैसे सरकार देत आहे त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला मी नावं आणि यादी दाखवणार आहे। यासाठी शेवटपर्यंत आता तुम्ही व्हिडिओ पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर बघा शेतकरी बांधवांनो अखेर आनंदाची बातमी आलेली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचंही वितरण केलं जाणार आहे। लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। बघा इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे, शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला। जास्त दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली पण अखेर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत। आता राहिलेला उन्हाळा शेतकऱ्यांचा आनंदी समाधानी जाणार असून सरकारकडून शेतकरी बांधवांना दिलासा अपडेट समोर आलेले आहे। बघा हे पीक विम्याचे पैसे किती शेतकऱ्यांना आता मिळाले आहेत आणि आता कोणत्या अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकार पैसे देणार आहे आता ती यादी तुम्हाला दाखवणार आहे। ती यादी बघण्यासाठी आता 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। होय आता आलेल्या माहितीनुसार सर्व पैसे डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। राहिलेला आता हा टप्पा पूर्ण वाटप केला जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। बऱ्याच जणांना 12,000 रुपये वाटप झालेत, काहींच्या खात्यावरती 15,000 रुपयांचा पीक विमा जमा झालाय, कुणाला 17,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे मिळाले तर कुणाला 20,000 ते 22,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळाले आहेत। आणि आता ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना पैसे वाटप केले जाणार आहेत। पण बघा सरकारचा नवीन नियम पण आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे पण शेतकरी बांधवांनो आता लवकर तुम्हाला करून घ्यावी लागतील। जर ती 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार नाहीत। जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर ही 2 कामे तात्काळ लवकरात लवकर आता करून घ्यावी लागणार आहेत। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील, ते आता ती कामे कोणती करायची आहेत ती तुम्हाला माहिती दाखवणार असून त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी कोणती 2 कामे करायची। म्हणजे ती 2 कामे केली की डायरेक्ट तुमचं नाव यादीमध्ये येईल आणि तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील। जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुम्हाला सरकार पैसे देणार नाही, तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही। ही गोष्ट आता लक्षात ठेवा। मग आता कोणती 2 कामे करायची ही माहिती तुम्हाला मी सांगणार असून यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत चला। त्यापूर्वी नेमके पैसे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत अशा त्या 12 जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघूया। जर या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघूया। तर बघू शकता शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी स्पष्टपणे यादी आलेली असून लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। बघा इथे सांगितलं आहे की पीक विम्याचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार। बघा आता जिल्हे तालुके पण आलेले आहेत। बघा आता फक्त जिल्ह्यांची नावं नाहीत तर आपल्याकडे ज्या तालुक्यात सरकार पैसे देणार आहे त्या तालुक्यांची पण यादी आलेली असून जर त्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर आता तुमच्या पण बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पैसे जमा होतील। बघा इथं सांगितलं आहे की सरकारकडून आता पूर्ण पैसे जाहीर झालेले आहेत म्हणजेच की सरकारकडून पूर्ण पीक विमा आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि नुकसान भरपाईचा पण लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोहोचणार असून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झालेले आहेत। आता लक्ष द्या यादीत कोणते जिल्हे आहेत, पहिला टप्पा हा आता जे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यांना आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत ही माहिती आपण बघणार आहोत। शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची राहिलेली सर्व रक्कम आता
वितरित होणार असून थेट डीबीटीला मान्यता दिली आणि शेतकरी खुश झालेले आहेत. बघा आता डीबीटी सक्रिय होत आहे. बघा डीबीटी म्हणजे काय, तर तिकडून पैसे पाठवले की डीबीटी अशी एक माध्यम प्रक्रिया आहे, त्या माध्यमातून लगेच इकडे 30 मिनिटाच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असतात. आता त्याच डीबीटीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला पैसे वाटप होणारे पुढील क्रमांकाचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, तर चला आता त्या जिल्ह्यांची या ठिकाणी तुम्हाला यादी दाखवतो. आता लक्ष देऊन शेवटपर्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघत चला. बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी जिल्हे आलेले आहेत. पहिला जिल्हा कोणता आहे, या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे. कोणत्या पिकाला किती रुपयांचा पीक विमा मिळणार आहे, किती कोटी रुपये कोणत्या पिकासाठी सरकारने मंजूर केलेले आहेत, सर्व काही तुम्हाला दाखवत आहे. बघा या ठिकाणी जिल्हा निश्चित झालेली पीक विमा भरपाई आकडेवारी आलेली आहे. किती जिल्ह्यात किती रुपये पैसे वाटप होणार आहेत, मराठवाड्याला किती रुपये मिळणार, विदर्भाला किती मिळणार, इकडे उत्तर महाराष्ट्राला किती मिळणार, पश्चिम महाराष्ट्रात किती रुपयांचं वाटप होणार, त्यानंतर दुसरा जो एरिया आहे कोकणाच्या आसपास किंवा मध्य महाराष्ट्राचा भाग असेल या ठिकाणीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपये वाटप होणार, आता सर्व काही या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळत असून आता ती माहिती तुम्हाला मी दाखवत आहे. या ठिकाणी आता लक्ष देऊन यादी बघा यादीमध्ये आता पहिला जिल्हा आपल्याला जाहीर झाल्याचं बघायला मिळत आहे. तो म्हणजे आता आपल्याला दिसत आहे अहिल्यादेवी नगर जिल्हा. होय, आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 118 कोटी रुपये आता जमा होणार आहेत. बऱ्याच जणांना मिळाले असतील, ज्यांना मिळाले नसेल त्यांच्या पण बँक खात्यात पूर्ण पैसे आता हे वाटप होतील. त्यामुळे तुम्ही काळजी किंवा कसली चिंता देखील आता करत बसू नका. पूर्ण पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत आता वाटप केले जाणार आहेत आणि यामुळे शेतकरी चांगलेच आता खुश होणार आहेत. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 118 कोटी रुपये पूर्ण रक्कम आता जाहीर झालेली आहे. कोणाला 15,000 रुपये मिळतील, कोणाला 12,000 रुपये, कोणाला 17 ते कोणाला 20 ते 25,000 रुपयांची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नाहीये किंवा चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाहीये. पूर्ण पैसे आता हे वाटप केले जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होतील. तर बघा आता पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे नाशिक. नाशिक जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांना आता चांगलाच दिलासा मिळणार असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. बघा आता नाशिक जिल्ह्यासाठी 8,78,00,000 रुपये मंजूर केलेले असून नाशिक जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. यामुळे शेतकरी बांधवांना आता तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे आणि ही देखील सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा जास्त चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता सरकारने घेऊन टाकलेला आहे. तर चला पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे अजूनही पूर्ण वाटप केले जाणार आहेत, अशा सर्व जिल्ह्यांची आता यादी बघणार आहोत. तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ती तुम्हाला यादी दाखवतो. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ही सर्व माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा शेतकरी बांधवांना आता पैसे वाटप होणाऱ्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचे जिल्हे कोणते आहेत, तर यामध्ये जळगाव पण आहे. जळगाव जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांना आता तुम्हाला दिलासा मिळणार असून 1 कोटी रुपयांचं पूर्ण वाटप या ठिकाणी केलं जाणार असून जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1,06,00,000 रुपयांचा हा निधी पूर्ण शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. 1 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केले जातील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. बघा आता सर्वाधिक पैसे कुठे मंजूर केलेले आहेत ते पण दाखवतो. काही जिल्ह्यांसाठी, काही विभागासाठी सरकारने खूप जास्त रक्कम जाहीर केलेली आहे, म्हणजेच की सर्वात जास्त पैसे त्या ठिकाणी वाटप होणार आहेत. जर त्या विभागाच्या यादीत तुमचा विभाग जर असेल ना तर तुम्हाला 18,000 ते 19,000 किंवा 20,000 ते 25,000 रुपये पीक
विमा नुकसान भरपाईचे पैसे आता मिळू शकतात. मग चला आता अजून कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या विभागामध्ये सर्वात आधी एवढी रक्कम सरकार वाटप करत आहे ती यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा आता स्पष्टपणे माहिती आलेली आहे. इथं काय सांगितलेलं आहे बघा. सरकारकडून आलेल्या माहितीनुसार स्पष्ट माहिती दिली की काही विभागासाठी जास्त रक्कम सरकारने जाहीर केलेली आहे, कारण बऱ्याच जणांना खूप दिवस झालं पैसे मिळाले नव्हते. मग एकदाच आता पूर्ण पैसे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून देणार असून पूर्ण पैसे वाटप होणार आहेत. आम्ही सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणार असून आता हे पैसे मिळणार आहेत. पूर्ण डीबीटीला मान्यता मिळालेली आहे आणि काळजी किंवा चिंता देखील आता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नसून सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो. बघा आता पीक विमा नुकसान भरपाई आज येणार की उद्या येणार, आज येणार आहे तर किती जिल्ह्याला येणार आहे आणि उद्या कधी येणार आहे ती पण माहिती आता तुम्हाला दाखवत असू. लक्ष द्या, पैसे हे लवकर मिळणार आहेत. सर्व काय आपण बघत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय आता झालेला असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तर चला आता या ठिकाणी आपण पुढची यादी बघूयात. त्या यादीमध्ये जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात जास्त रक्कम ही मिळून जाईल. तर बघा आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी पैसे वाटप होण्याच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आपल्याला नंदुरबार बघायला मिळत आहे. होय, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी 2,09,00,000 रुपयांचं वाटप होणार असून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सर्व पैसे आता जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मिळणार असून ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण शेतकऱ्यांसाठी म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता काळजी करणं सोडून द्यावं, चिंता करणं सोडून द्यावं. सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे असे कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्याची आता या ठिकाणी तुम्हाला मी यादी दाखवतो. तर बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा नांदेड जिल्हा. बघा आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 800 कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम मिळणार असून 800 कोटी रुपये डायरेक्ट एकट्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत. म्हणजे नांदेडमध्ये लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून लाखो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे 20 ते 25 हजार रुपये पूर्ण आता जमा होऊन जाणार आहेत आणि यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता चांगलेच खुश झालेले असतील. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची आता गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णयच आता राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आता घेतलेला आहे. तर चला पैसे वाटप होणारे आणखी पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात अजून रक्कम सरकार लवकर वाटप करत आहे, आता पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करत आहोत. यासाठी आता तुम्ही राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर बघा आता शेतकरी बांधवांनो आलेल्या माहितीनुसार बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आता जे आहेत ते सरकारने जाहीर केलेले आहेत असं पण आपण म्हणू शकतो. आलेल्या माहितीनुसार बऱ्यापैकी पैसे वाटप आता झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे आता पूर्ण हे मिळणार आहेत. 2 कामे लवकर करा म्हणजे तुमचं पण नाव यादीत येईल. तुमचं नाव यादीत आल्यानंतर आता तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळतील. बघा आता यादीमध्ये तालुका जिल्हा असेल, जर तुमचा जिल्हा असेल तर पैसे मिळणारच आहेत. पैसे हे लगेच मिळतील. खरीपातील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांना काही भरपाई मंजूर झालेली आहे. त्यापैकी 831 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. तर कापूस विमा भरपाई काढण्याचं काम सुरू असल्याचेही कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांना कापसाचा पण पीक विमा मिळणार असून थेट त्यांच्या बँक खात्यावरती पैसे आता देण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायची नाही. तर बघा आलेल्या माहितीनुसार पीक विमा नुकसान भरपाई वाटप होण्याच्या यादीमधील पुढील जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत. यामध्ये मराठवाड्यातील नांदेड जिल्हा पण आहे. नांदेड जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना आता पैसे वाटप केले जाणार आहेत. विदर्भातील जिल्ह्यांसाठी 62 कोटी रुपये, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी 131 कोटी रुपये, पश्चिम महाराष्ट्रात असाल तर 13 कोटी रुपये, कोकणात असाल तर 35 कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर केलेली असून अशा पद्धतीत हे पैसे वाटप केले जाणार आहे. मराठवाड्यात पण पैसे वाटप होणार आहेत. मग त्यामध्ये तुमचा कोणता पण जिल्हा असो तुम्हाला पैसे मिळतील. त्यामुळे काळजी करू नका. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.